उतरायचं. नमस्कार, माझं नाव रवींद्र शंकर लाड, गाव आळवे, पोस्ट कोतोली, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर, महाराष्ट्र राज्य. 14 वर्षापासून रेल्वेमध्ये काम करतो. या अगोदर मी सैन्यामध्ये होतो, भारतीय सेनेमध्ये, थलसेनेमध्ये. त्यानंतर मी 2007ला रिटायर्ड झालो. 2007ला रिटायर्ड झाल्यानंतर मी छोट्या मोठ्या कुठंतरी सिक्युरिटीला नोकरी केली आणि कालांतरानं परमेश्वराच्या आशीर्वादानं मला ही रेल्वेची नोकरी मिळाली 2011 1 जूनला. तेव्हापासून मी रेल्वेमध्ये आहे आणि गेटमॅन पोस्टवर सध्या आहे. मी सकाळी 5 वाजता नेहमी उठतो. 5 वाजता उठून स्वतःचं सर्व कार्यक्रम, स्वतःचा स्वयंपाक स्वतः बनवून घेऊन डब्बा घेऊन मी 7:30ला इथं ड्युटीला येतो. 7:30 ते संध्याकाळी 7पर्यंत माझी ड्युटी असते. 12 तासांची ड्युटी असते. आता ड्युटीवर आल्यानंतर फर्स्ट थिंग असं होतं की मला स्टेशन मास्टर सांगलीचे हे गाडी सांगतात, बाबा अशी गाडी आहे. त्यावेळेला मी हा फोन उचलतो. हा उचलून मी सांगतो, बाबा हा हॅलो सर, तर हा बाबा अशी गाडी आहे, टायमिंग नोट करा. मग ते टायमिंग देतात आम्हाला. टायमिंग दिल्यानंतर आम्ही परत खाली जाऊन गेट बंद करतो, परत बॅनर फ्लॅग काढतो. बॅनर फ्लॅग काढून आल्यानंतर तर त्यांना प्रायव्हेट नंबर देतो आम्ही. हा प्रायव्हेट नंबर आहे. प्रायव्हेट नंबर जोपर्यंत मी देत नाही तोपर्यंत स्टेशन मास्टर गाडी सोडू शकत नाही. त्यामुळे मला ते देणं गरजेचं आणि त्यांना 2-3 मिनिटाच्या आतमध्ये प्रायव्हेट नंबर द्यायचा. गेट बंद करून त्यांना प्रायव्हेट नंबर द्यायचा आणि मग त्याचं गेट क्लोजचं टायमिंग लिहायचं, प्लस प्रायव्हेट नंबर पण द्यायचा. आणि ज्यावेळी गाडी पास होईल त्यावेळी गाडी पास झाल्याचं टायमिंग लिहायचं. त्यानंतर परत खाली जाऊन गेट उघडण्याच्या अगोदर बॅनर फ्लॅग लावायचे. बॅनर फ्लॅग लावल्यानंतर परत गेट उघडायचं. गेट उघडल्यानंतर आल्यानंतर मग परत टायमिंग, बाबा मग कितीला गेट उघडलं, गाडी कितीला पास झाली, हे याच्यामध्ये नोट करायचं. हे माझी नेहमीचं कंटिन्यू आता एक म्हणजे वर्किंग, आता रुटीन वर्क माहितीच पडलेलं आहे. आता 14 वर्षापासून तेच करतो, त्यामुळं वाटत नाही. पण ड्युटी 12 तासाची असल्यामुळे कंटाळवाणं वाटते. बाकी काय आता आहे तर ठीकच आहे म्हणायचं. इथं ड्युटीला आल्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे असं आहे की मी स्वतः मला आवड ती निर्माण झाली, कारण मी सैन्यामध्ये असताना मला शिकवलं गेलं ते. मी एक छोट्या खेडेगावचा माणूस असूनसुद्धा मला सैन्यामध्ये गेल्यानंतर सैनिकांमध्ये शिकवलं गेलं शिस्त कशी असते, काय कसं असतं हे शिकवलं गेलं. त्यामुळे मी सर्वात प्रथम आलो की आपलं याचा ड्युटीचा चार्ज घेतल्यानंतर हे टेबल पुसणे म्हणा, टेलिफोन साफ करणे, परत खाली फ्लोअर वगैरे साफ करून ठेवणे आणि परत परमेश्वराचा इथं एक फोटो आहे त्याच्यामध्ये अगरबत्ती लावून त्याची पूजा करणे आणि हनुमान चालीसा वाचणे माझं महत्त्वाचं म्हणजे आहे. मी लहानपणापासून 1977 पासून वारकरी आहे. म्हणजे 1977 साली मला गळ्यामध्ये माळ घातलेली आहे. पण मला हनुमान चालीसाची आवड लगभग 2003 पासून रांचीला मी असल्यापासून, ज्यावेळी महेंद्रसिंग धोनी क्रिकेटमध्ये आला त्यावेळी मी त्याच्या गावी रांचीलाच होतो. तिथं मला ते हनुमानाच्या मंदिरमध्ये जाऊन मला त्याची आवड निर्माण झाली. मला हनुमान चालीसा वाचण्याचा एक शौक आहे आणि माझी ती तोंडपाठ आहे. आणि ते हनुमान चालीसा वाचन त्यानंतर मी बाकीचे काहीतरी कामं असे म्हणजे छोटी मोठी काय असेल ती कामं करत राहतो ड्युटीवरती. पण आता आमचं जे रुटीन वर्क ते माहिती पडलं त्यामुळे आपण ते करत राहायचं. बाकीचं काय नाही. आता मग आतमध्ये खाली ट्रॅफिक तर असं बोलणारच. आता लोक येणार, गेट बंद केलं, गाडी कुठं आहे, गाडी अजून का आली नाही. आता ती गाडी कधी येणार आहे हे मला माहीत नसतं ना. गाडी स्टेशन मास्टर सोडणार गाडी तिथनं. माझं काम आहे गेट बंद करायचं. गेट बंद केलं. गेट बंद केल्यानंतर मी त्यांना प्रायव्हेट नंबर गाडी सोडा. आता त्यांनी सोडली किंवा वाटेला गाडीला कोणी चेन पुलिंग केलं अथवा काय समजा गाडीत कोणी काही घटना घडली त्यामुळे गाडी मध्येच थांबली तर ना ते स्टेशन मास्टर कळू शकतं ना मला कळू शकतं. त्यामुळे गाडी यायला विलंब होऊ शकतो. आणि मग ते लोक मला विचारणारच असतात, कारण मला ते विचारणार ना ती गेट का बंद आहे एवढा उशीर, बाबा का अजून पण गाडी का नाही आली. तर आता मी सांगू शकत नाही. मी फक्त स्टेशन मास्टरला विचारतो, साहेब गाडी गेली का. तर हा गाडी गेली, पास झाले, तुमच्याकडे अजून आली नाही का. तर बाबा नाही माझ्याकडे अजून आली. म्हणजे वाटेला काहीतरी मग ते वाकी टाकीवर त्यांची ते बोलतात आणि मग आम्हाला समजतं बाबा अशी गोष्ट आहे म्हणून. बाकी हे आहेच जीवन, एक संघर्ष करत राहायचं आहे. आज एवढी मोठी फॅमिली असून सुद्धा एकटं राहतो हे सुद्धा माझं हेच आहे. आणि माझं दुर्भाग्य म्हणा किंवा माझं सौभाग्य म्हणा माझ्यासाठी भरपूर आहे.
आता तुम्ही स्ट्रगल करताय तर देवाची काही इच्छा असणार आहे, तुम्हाला नक्कीच मिळणार ते. हा, परमेश्वराचा आशीर्वाद मला आहेच. मग परमेश्वराचा आशीर्वाद आहेच, कारण वारकरी लहानपणापासून असल्यापासून आम्हाला कोणी ऊस तोडा घेतलं नसतं. ते परमेश्वरानं मला इथं पण पोहोचवलंय. परमेश्वराचा आशीर्वाद आहे म्हणून इथं पण पोहोचलो. आज आहे त्याच्यामध्ये मी समाधानी आहे. तुम्ही स्ट्रगल केलं त्यामुळे देवाने समाधानी ठेवले. हो, सगळ्यांचा त्याग केला तुम्ही. हो, सर्वांचा त्याग केला. बायकोचा त्याग केला, बायको मुलांचा सर्वांचा, घरा सर्वांचा. त्यामुळे देवाने तुम्हाला एका चांगल्या पोस्टवरती ठेवलेलं आहे. हो. कर्तव्य ते हो बजावताय. बजावतो आणि बजावणार.